नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा फौजी डाव्यावर. चला तर मग बघूयात नक्की तिथे आहे तरी काय मिळतं आणि कसं आहे. तर हा आहे लोणंद सातारा रोडवरील अतिशय सुप्रसिद्ध असा फौजी डाबा. इथे असा मस्तपैकी लहान मुलांना खेळायला सुंदर जागा आहे, प्रशस्त पार्किंग पण आहे. संध्याकाळचा माहोल इथे छान असतं, त्यामुळे विशेष करून मी संध्याकाळी आलो आहे. तर चला आता आपण नक्की आज जाऊन बघूयात की नक्की इथे काय मिळतं आणि इथलं फेमस काय आहे, इथली टेस्ट कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग थाळीमध्ये काय आहे? हां, नॉनव्हेज. वरची थाळी नाही पाहिली तू? या थाळीत आणि या थाळीत काय फरक आहे? काय असते? कसली? काय म्हणतात पार्टी? दादा यात आणि यात काय फरक आहे? काय असते? ऑर्डरमध्ये असतं. ऑर्डरमध्ये म्हणजे मोठी पार्टी असेल तर का ही नाही मिळणार आत्ता. ठीक आहे, मग चिकन थाळी 2. स्पेशलमध्ये काय येतं एक्स्ट्रा? बिर्याणी सोलकढी अंडा बॉईल. बिर्याणी सोलकढी अंडा बॉईल. ओके, स्पेशल घ्यायची 2. ठीक आहे, 2 स्पेशल चिकन थाळी, एकाला रोटी एकाला भाकरी. ठीक आहे. हां ठीक आहे, भाकरीही द्या ना, भाकरी चाहिए मुझे एक. तर ही आहे धाब्यावरची असणारी अशी मस्त थाळी, मस्त अगदी सजवलेली आहे. लवकरच आपण ही संपवायचा प्रयत्न करूया. हॉटेलमधल्या आजूबाजूच्या आवाजामुळे थोडासा आवाज माझा कमी होऊ शकतो, तरी पण मी जास्तीत जास्त चांगला आवाज यायचा प्रयत्न करतो. बघूयात आपण नक्की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सगळ्यात प्रथम चिकन थाळीचं सर्वात पहिलं गोष्ट म्हणजे आळणी दिलेलं आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, सोलकढी आहे, इथे कोशिंबीर आहे, इथं बॉईल एग फ्राय दिलेला आहे, इथे चिकन फ्राय आणि रस्सा. मस्त थाळी दिलेली आहे. तर आपण नक्की बघूयात ही थाळी लागते कशी. आणि खरोखर मस्त आहे, असं घशाला एकदम मस्त गरम चटका बसतो आहे आणि लिंबू टाकून एकदम मस्तच मजा येते. आणि हां शद्दू पण आमची मजा करते चिकन थाळी खायचा. बघू शद्दू, एकदम मस्त मज्जा. दोघींचा पण थाळीवर तावा मारायचं चालू आहे मस्तपैकी. आळणी पिऊन झालेलं आहे. आता आपलं मराठी माणसं सगळ्यात काय माहिती आहे का, आळणी पिल्यानंतर मटण भाकरी खायची तर कुस्करून खायची. चला आता आपण कुस्करून मटण भाकरी खाऊन बघूयात नक्की कशी लागते. मराठी माणसाला ना माझं असं मत आहे, कुस्करून खाल्ल्याशिवाय मजा नाही. अशी मस्तपैकी भाकरी कुस्करायची, त्याच्यामध्ये मस्तपैकी गरमागरम तांबडा रस्सा मस्तपैकी अशी कुस्करायची. हा 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 हे खरं सुख. नुसती भाकरी आणि रश्श्यात बुडवून ते मिळमिळत खाण्यात मजा येते. कुस्करून खाण्याचे मजबूतपणा आहे ना, खरोखर भारी वाटतंय. कुस्करून असलेला रस्सा भाकरीसोबतच आपण चिकन फ्राय पण बघू नक्की कसा लागतो. वाकई में सही. तोंडात टाकल्या असं ना चिकन जे आपण खाल्लं रबर नाही झालं पाहिजे, ते एकदम स्मूथ आहे. तोंडात टाकल्या विरघळते आणि त्याचा जो मसाला आहे ना, असा वेगळा पद्धतीचा गावरान मसाला आहे. जेवण कुठलं भारी माहिती आहे का, असं बाह्या मागं सारून जेवताना पण असं हा हा हा
ठसपूस झालं पाहिजे, ते खरं गावरान जेवण. आणि खरंच ह्याचा दर्जा तसा आहे. आहे ना. तुमच्या शब्दोनी पण चिकन थाळीची मज्जा घेतली. शब्द व्हिडिओसमोर यायला लाजते. आणि थाळीबद्दल थोडक्यात सांगायचं ना तर सगळेच पदार्थ चांगले आहेत. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, चिकन फ्राय, भाकरी, म्हणजे सगळंच खायला असं छान वाटतं. एग फ्राय पण खरोखर चांगला आहे. आणि आमच्या शब्दोनी पण मस्तपैकी हाय करणार शब्दू. आमच्या शब्दोनी पण मस्तपैकी थाळी एन्जॉय केली. आणि लहान मुलं पण खाऊ शकतात, याचा अर्थ कमी तिखट आहे. तर नक्कीच आपण यायला पाहिजे असं लोणंद सातारा रोडवरील फौजी ढाबा.